कल्पना करा एका अशा स्त्रीची जी खूप मेहनत करते. ती जबाबदार आहे, पैसे कमावते, पैसे साठवते, कुटुंब सांभाळते. पण तरीही मनाच्या आत एक सतत भीती असते. भविष्याबद्दल चिंता, पैशांबद्दल असुरक्षितता आणि जर उद्या उत्पन्न थांबलं तर काय होईल हा प्रश्न. बाहेरून तिचं आयुष्य स्थिर दिसतं, पण आतून ती घाबरलेली असते. रिच वुमन या पुस्तकाची सुरुवात याच भावनेपासून होते. किम कियोसाकी ही पुस्तक थेट त्या महिलांशी संवाद साधत लिहिते ज्या पैशांबाबत गोंधळलेल्या आहेत, भीतीत आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या कुणावर तरी अवलंबून आहेत. त्या गृहिणी असोत, नोकरी करणाऱ्या असोत, विवाहित असोत किंवा एकट्या असोत. पुस्तकाचा मुख्य संदेश खूप सोपा आहे. श्रीमंत स्त्री म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा आहे ती नाही, तर जिच्याकडे तिच्या पैशांवर नियंत्रण आहे ती खरी रिच वुमन असते. आर्थिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची ताकद शिकता येते. किम सांगते की लहानपणापासून अनेक महिलांना पैशांपासून दूर राहायला शिकवलं जातं. पैसा अवघड आहे, धोकादायक आहे किंवा तो पुरुषांचा विषय आहे असं सांगितलं जातं. महिलांना सुरक्षितता, बचत आणि कुणावर तरी अवलंबून राहणं शिकवलं जातं. नवरा, नोकरी किंवा सरकार भविष्यात सगळं पाहून घेईल अशी समजूत तयार होते. पण हीच समज पुढे जाऊन सर्वात मोठा धोका ठरते. हे पुस्तक एक महत्त्वाचा प्रश्न विचारतं. आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून राहणं खरंच सुरक्षित आहे का? किम अनेक स्त्रियांच्या कथा सांगते, ज्यांनी नवऱ्यावर, पार्टनरवर किंवा नोकरीवर पूर्ण विश्वास ठेवला होता. पण घटस्फोट, मृत्यू किंवा नोकरी जाणे यामुळे त्यांचं आयुष्य अचानक कोलमडलं. हा फक्त पैशांचा तोटा नसतो, तर स्वतःची ओळख गमावण्याची वेदना असते. किम वारंवार सांगते की पैसा हा फक्त आकडे नसतो, पैसा भावनांशी जोडलेला असतो. महिलांसाठी पैसा म्हणजे सुरक्षितता, प्रेम, भीती, अपराधभाव आणि आत्मसन्मान. त्यामुळेच अनेक महिला आपल्या पैशांकडे बघणं टाळतात. बँक स्टेटमेंट उघडायला घाबरतात, गुंतवणुकीची चर्चा टाळतात, प्रश्न विचारायला संकोच करतात. पण हा टाळाटाळीचा स्वभाव हळूहळू त्यांची ताकद कमी करतो. या पुस्तकाचा मोठा भाग आर्थिक शिक्षणावर आहे. किम स्पष्टपणे सांगते की महिलांना पैशांचं व्यवस्थापन जमत नाही असं नाही, तर त्यांना ती शिकवलं जात नाही. शाळा आपल्याला नोकरी कशी करायची हे शिकवतात, पण श्रीमंत कसं व्हायचं हे नाही. मेहनत करा, पगार घ्या, बचत करा एवढंच शिकवलं जातं. पैसा कसा काम करतो हे कुणीच शिकवत नाही. किम समजावते की खरी संपत्ती मेहनतीतून नाही, तर अशा गोष्टींमधून तयार होते ज्या आपल्यासाठी पैसा निर्माण करतात. नोकरीतून पैसा येतो, पण काम थांबलं की पैसा थांबतो. पण जेव्हा तुमच्याकडे उत्पन्न देणारी साधनं असतात तेव्हा तुम्ही काम केलं नाही तरी पैसा येतो. हाच फरक आहे मेहनत आणि स्वातंत्र्य यामधला. हे पुस्तक गुंतवणुकीच्या भीतीवरही बोलतं. महिलांना नेहमी धोका टाळायला शिकवलं जातं, पण किम सांगते की प्रत्येक धोका टाळणं हाच एक मोठा धोका आहे. महागाई, कर आणि वेळ हळूहळू बचत संपवतात. गुंतवणूक म्हणजे जुगार नाही, तर शिक्षण आणि समजुतीनंतर घेतलेला निर्णय आहे. या पुस्तकात अनेक खऱ्या महिलांच्या कथा आहेत. काही गृहिणी होत्या, काही नोकरीत होत्या, काही घटस्फोटीत होत्या, काही विधवा. बहुतेकांना सुरुवातीला काहीच माहिती नव्हती, पण त्यांनी शिकायचा निर्णय घेतला. हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश आहे. आत्मविश्वास आधी येत नाही, शिकताना तो तयार होतो. नातीसंबंधांबद्दल किम खूप स्पष्ट आहे. ती लग्नाच्या विरोधात नाही, पण आंधळ्या विश्वासाच्या विरोधात आहे. ती सांगते की पैशांची समज नसलेलं नातं कमकुवत असतं. खऱ्या भागीदारीत दोघांनाही आर्थिक ज्ञान असणं गरजेचं आहे. किम महिलांना स्वतःचे आकडे जाणून घ्यायला सांगते. किती उत्पन्न आहे, किती खर्च आहे, किती कर्ज आहे आणि कोणती मालमत्ता आहे. ती सांगते की आकडे घाबरवणारे नसतात, ते फक्त वास्तव दाखवतात, आणि वास्तव समजलं कीच स्वातंत्र्य मिळतं. हे पुस्तक हेही स्पष्ट करतं की खूप व्यस्त असणं म्हणजे प्रगती नव्हे. अनेक महिला दिवसभर दमछाक करतात, तरी आर्थिकदृष्ट्या पुढे जात नाहीत. किम सांगते की श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर योग्य दिशा हवी. माइंडसेट म्हणजे विचारसरणी हा या पुस्तकाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. पैशांबद्दलच्या आपल्या समजुती आपले निर्णय ठरवतात. जर एखादी स्त्री असा विचार करत असेल की पैसा वाईट आहे किंवा आपण त्यासाठी योग्य नाही, तर ती नकळत पैशाला दूर ढकलते. विचार बदलल्याशिवाय परिणाम बदलत नाहीत. किम अपराधभावाबद्दलही बोलते. अनेक महिलांना जास्त पैसा हवा असं वाटलं की अपराधी वाटतं. पण किम सांगते की पैसा वाईट नाही,
पैसा पर्याय देतो. चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्याची ताकद देतो. मदत करण्याची, निवड करण्याची मुभा देतो. या पुस्तकात व्यवसायालाही स्वावलंबनाचा मार्ग मानला आहे. किम सांगते की व्यवसाय फक्त पैशांसाठी नसतो, तो व्यक्तिमत्व घडवतो. तो तुम्हाला सिस्टम, नेतृत्व आणि निर्णय घ्यायला शिकवतो. अपयशाबद्दलची भीतीही किम तोडते. महिलांना परफेक्ट व्हायचं असतं, त्यामुळे त्या सुरुवातच करत नाहीत. किम सांगते की चुका हा शिकण्याचा भाग आहेत. प्रत्येक चूक तुम्हाला अधिक हुशार बनवते. हे पुस्तक दोष देण्यापेक्षा जबाबदारी घेण्याबद्दल आहे. भूतकाळात काहीही घडलं असलं तरी भविष्याची ताकद तुमच्याच हातात आहे. जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःला सक्षम करणं. किम वेळेला सर्वात मौल्यवान संपत्ती मानते. पैसा परत मिळू शकतो, वेळ नाही. जी उत्पन्न देणारी साधनं तुम्ही तयार करता ती तुम्हाला वेळ परत देतात. खरी स्वातंत्र्य ही वेळेची स्वातंत्र्य असते. हे पुस्तक सांगता की आत्मविश्वास वाट बघून येत नाही, कृतीतून येतो. छोटं पाऊल सुद्धा भीती कमी करतं. शिकत शिकत पुढे जाणं हाच योग्य मार्ग आहे. किम पारंपरिक रिटायरमेंटच्या कल्पनेलाही आवाहन करते. ती सांगते की आयुष्याच्या शेवटासाठी नाही, तर पूर्ण आयुष्यासाठी उत्पन्नाची रचना केली पाहिजे. शेवटी हे पुस्तक समुदाय आणि मार्गदर्शनाचं महत्त्व सांगतं. एकट्यानं शिकणं कठीण असतं. योग्य लोकांसोबत शिकणं भीती कमी करतं. हळूहळू हे पुस्तक स्पष्ट करतं की रिच वुमन हा किताब नाही, ती एक मानसिकता आहे. रिच वुमन ती असते जी पैशांना समजते, त्यांना घाबरत नाही आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेते. किम सांगते की जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात तेव्हा फक्त त्यांचं आयुष्य बदलत नाही, तर पिढ्या बदलतात. मुली आपल्या आईकडून शिकतात. हे पुस्तक पटकन श्रीमंत होण्याबद्दल नाही, हे जागं होण्याबद्दल आहे. अवलंबित्व किती कमकुवत असतं हे समजण्याबद्दल आहे. ज्ञान कसं ताकद देतं हे जाणण्याबद्दल आहे. जर या पुस्तकातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही: पैसा घाबरवण्याची गोष्ट नाही, तो समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि समज म्हणजेच स्वातंत्र्य. जर तुम्हाला कधी पैशांबद्दल असुरक्षित वाटलं असेल किंवा तुम्ही कुणावर अवलंबून राहिला असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे सांगतं की तुम्ही मागे नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त शिकायला तयार आहात. आणि प्रत्येक रिच वुमनची सुरुवात इथूनच होते. जर हा सारांश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या पैशांशी असलेल्या नात्याबद्दल विचार करा. जागरूकता हेच पहिलं पाऊल आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया.